पूर्ण अर्धा घंटा जेवण करून 1 घंटा टाइमपास करून फायनली मी ओ मेरी जान आय 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 मर्स अबे पाऊसच नाही. खूप दिवस झाले कशा भेगा पडल्या राहणार डायरेक्ट उन्हाळ्यासारख्या. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या काय नवीन ब्लॉग मध्ये. तर हे बघा, आपण काल सोयाबीन मध्ये शिप लावली होती कारण पाऊसच नाही. खूप दिवस झाले कशा भेगा पडल्या राहणार डायरेक्ट उन्हाळ्यासारख्या. कुठं कुठं तर डायरेक्ट सोयाबीन वाळून जाते बघा. वाळू हे बघा कशी पिवळी पडली. इथं पण असं कट्टही पाणी नाही. बघू शकता तुम्ही कशा भेगा पडल्या राहणार पूर्ण. जस काय उन्हाळा दिवस आहे पण पावसाळा आहे बरं काय हो. यावर्षी काय फालन काय नाही की मित्रांनो, पाऊसच येईन. तर हे बघा, काल आम्ही इथं पिंकर लावले होते, ते मस्त प्रकारे भिजले. आता पुन्हा इकडे अशी पलटून इकडे लावायची आता शिप. एकतर बघा ना, पहिलीच निघली नाही सोयाबीन बराबर, आणि तिच्यातल्या तिच्यात आता पाऊस नाही, डबल तिच्यात वाळून चालली. नेमकीच फुलावर आली बघा सोयाबीन, आणि पाऊस असा करायला आहे. बघू शकता तुम्ही, फुलं सुद्धा वाळून चालली आहे बघा. यावर्षी तर काय खरं नाही वाटायला शेतीचं. तर आपण जेवढं पाणी देणं होईल आपल्या असतं तेवढं तर आपलं चालूच आहे रोज. कारण इथून त्या तिथपर्यंत शेल्यापर्यंत जाईपर्यंत जर पाऊस नाही आला तर 30% तर फुलं गळून जातात. मग काय 70% राहिल्यावर तर काय अर्धा घाटात इथंच व्हायला. तिकडं आपली सोयाबीन ही पळाटी सुकायली, तुम्हाला दाखवतो नंतर दुपारून कशी सुकायली पळाटी. तर चला आता तर शिप बदलून टाकू. इकडं एकदा बदलून शिप. तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही ते कमेंट करून सांगा मित्रांनो. कुठून बघायला तुम्ही ते पण सांगा, मला पण कळू द्या. आमचे ब्लॉग कोणकोणत्या जिल्ह्यात जातात तर. आता बा मित्रांनो, दोघी आलेले आहेत, पण या झाडामुळे आपल्याला एक एकच पिंकर न्यावं लागते आणि एक एकच पाईप न्यावं लागते. झाडानं लय परेशानी होती या. तर आपल्या जामाला पण किती खास फुलं लागले बा, पण इतके लागले हे बा. ह्या कळी फुल खूप लागले, असे भरपूर प्रमाणात फुलं लागले. तर पाणी नसून आता पाणी दिल्यावर तर आणखीन लागतात. एखाद्याला शेत, पण याला बघा काहीच नाही, एक फुल नाही. याला येतं त्याला येतं, बाकी सगळ्याला येतं. शिप बदलल्याच्या नंतर सर्वात कठीण काम काय असतं माहिती का मित्रांनो? शेवटी तिकडं पाईप कमी पडणं, आणि त्या शेल्याहून या शेल्यावर येणं, आणि हे पाईप तिकडं नेऊन लावणं सगळ्यात कठीण काम. बघा बसवलं आणि पाणी पण आलेलं आहे. कोणती अटकली आता ती अटकली, पॅकच झाली नाही. असं होते तोटा बंद असले. हे पहा मित्रांनो, आता आलो इकडल्या खाड्यावर. आता आपल्याला धरायचं या पळाटीत आहोत, आणि ते पहा सोलार बसवलं. त्या दिवशी सोलार किती भारी फिरवायला. ऊन येतोपर्यंतच भारी फिरवते, नाही तर मग काही नाही. चला आपले बैल काय करायचे बघा. इकडं आताच आलो तिकून.
चष्मा नाही काढणार आणखीन मनसल डबल स्टाईल मारायला चष्मा घालून. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. तुमचं काय सांगता येत ना बाबा. ए बाय याला लावू का चष्मा? याला होत नाही. ओ मेरे जान. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है. इकडे मोडशील. मोडश अबे चष्मा ओढत होता कडे हरण्या. तुला आहे का हरण्याला धावा त्याला की सुटते बा हरण्या. कसं आहे चला आऊत चुकू एकदा आपण आता. हा हे बा आऊत आपलं तयार आहे पण याची पास कुठे आहे? आऊत चुकन हे जू शिवळत होत्या डायरेक्ट ओके मध्ये बघते याला पास बदलायची आणि लगेच चालल्याचं आपलं. आईने चालले आता खुरपाय तिकडं हळद खुरपणं चालू आहे. बाया आल्या 10 वाजता हे चालले 11 वाजता. फायनली मित्रांनो मी आऊत धरलंय. तुम्ही मसाला आऊत कुठे हे काय आऊत इथं झोक्यावर बसलो आता 2-4 तास हाणून. तर या वारींचं आऊत खूप सोपं जाणार आहे कारण कशामुळे माहितीये का या वारीन वल्लं नाही तेवढं तणकट पण नाही आणि हळद अशीच चालली हो पाचच्या वरूनच. वसनच काढलं नाही 6 तास झाले तरी वसन नाही. पण आता पण आवताल बघू शकता तुम्ही. आणि बैल पण एवढ्या जोरात चालायले का नाही कारण बैलाला पण सोपं चाललं कारण आता वल्लं नाही काहीच वल्लं नाही. असं आऊत उडायला डायरेक्ट फक्त मलाच थोडं हाताला हात दुखायला म्हणजे त्याच्यामुळे थोडं आता हे होणार आहे. आज बेदारी होणार आहे हाताची आपल्या. तर काय विषय नाही त्याचा पण वसन काढायचं तर काम नाही ना. एवढंच तर वाचलं बरं झालं. आणि बघा पंचमीचा धोका मी आज खेळायला पंचमी झाले 5 दिवस आज कारण मला खेळायला टाइम भेटला ना. मित्रांनो 8 वाजले दुपारचे जेवण आता जेवायसाठी बैल सोडले तर मला जेवण करायचं आणि आपले बैल पण थोडा आराम होते आणि 2 घास खातील बैल पण आपले कडव्याचे त्याच्यामुळे सोडलेत. बघा हे कोण आहे पीक वाजवायला. कैसा पलटा म्हणा पुढा रोडवाला माणूस दुसरा सांगायला तरी धरणार नाही. तिथे आणि तू चाल नव्हे तू कशाला थांबायला. तिथं पुढा पडलाय म्हणून. ए चाल ना केळ खायचे काय तुला पहिलं लय परेशान करायला असं चालायला जस काय कासव घुसरायच्या अंगात एखादा. अरे शपथच म्हणतात. चला आता भेटतो जेवण केल्याच्या नंतर. पूर्ण अर्धा घंटा जेवण करून 1 घंटा टाइमपास करून फायनली मी परत आपल्या कामावर आलेलो आहे. बघा परत मी आऊत धरलेलं आहे ना. आता बघूच संध्याकाळपर्यंत होते का नाही आपलं पूर्ण त्या तिथपर्यंत का राहते उद्याच्याला काही. बघा आणखीन 3 वाजलेत आणखीन अर्ध पण 12 झालेलं नाही. बघू शकता तुम्ही इकडं थोडंच झालंय इकडं पूर्ण 12 राहिलेलं आहे. आता या निंबाच्या पुढं गेल्यावर अर्ध 12 आपलं कंप्लीट होते. त्याच्यानंतर बघू किती राहते काय. तर चला ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला मजा येत असेल नक्कीच आज. अरे बापरे इकडे तिकडे पण होते का मला माहिती नव्हतं. त्याला गोल फिरवतो मग आता. अरे टाइमपास बदला चला चला.